सुरुवातीला आपण उपवासाच्या आप्यांकरिता चटणी बनवून घेणार आहोत उपवासाची. तर तिला जे साहित्य लागणार आहे ते मी इथे घेतलेलं आहे. अर्धी वाटी खोबरं आहे, थोडेसे शेंगदाणे, पुदिना आणि 2 हिरव्या मिरच्या. ही तिखट मिरची असल्यामुळे मी 2च घेतल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडी चवीनुसार साखर आणि मीठ घालून ही चटणी वाटून घेणार आहोत. आणि इथे आपण चटणीला जिरा आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिलेली आहे. आता यानंतर आपण वरीचे तांदूळ घेणार आहोत. जे झटपट आप्पे करण्यासाठी इथे 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी इथे आपल्याला साबुदाणे घ्यायचे. आता हे एकत्र मिक्सरमध्ये फिरवून याचं बारीक असं वाटून घ्यायचे एकत्र करून. आणि वरी हे दोन्ही मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत, 1 चम्मच जिरं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायच्या आहे कट करून. आणि इथे आपण एक किसलेला बटाटा घालणार आहोत. किसलेला बटाटा घातल्यामुळे आप्पे आपले खूप छान असे नरम होतात. आणि हे सर्व आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार हे पीठ भिजवायचं आहे म्हणून थोडं थोडं असं पाणी ॲड करायचं आहे. आता इथे आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. एकजीव करून घेतलं आपण सगळं एकत्र करून. यामध्ये आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून घेतल्यानंतर हे एकत्र पुन्हा फिरवून 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपली इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं बॅटर छानपैकी झालेलं आहे असं. तर यामध्ये आपण आता एक अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेणार आहोत. खायचा सोडा घातल्यानंतर आपण हे मिश्रण चांगलं फिरवून घेऊन नंतर आप्पे करायला सुरुवात करायची. आणि हे बघा, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आप्प्याकरिता. चला तर आता आपण आप्पे करायला सुरुवात करू. मी ते आप्प्याचं भांडं गरम करण्यासाठी ठेवलेलं. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यामध्ये तेल घालून घेणार. आता आपण तेल घातलेलं आहे. यामध्ये अप्पमचं एक घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण सर्व भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे आपले आप्पे रेडी झालेले आहेत. हे बघा, आणि छान असे क्रिस्पी दिसत आहेत. अशा रीतीने आता आपण सर्व आप्पे परतून घेणार आहोत. आणि इथे पाहू शकता आपले आप्पे खूप छान आणि सुंदर असे खुसखुश क्रिस्पी दिसत आहेत. तर येत्या एकादशीला, आषाढी एकादशीला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की आप्प्याची रेसिपी ट्राय करा. आणि आप्प्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला